कुठल्या तरी खेड्यातल्या देवळात भातुकलीचा मांडलेला खेळ लग्न असू शकत नाही. म्हणजे आता तू माझ्यावरही विश्वास ठेवणार नाहीयेस? ज्यांच्यावर जितका जास्त विश्वास ठेवला ना त्यांच्याकडून तितकाच मोठा अपेक्षाभंग झाला. आधी घराच्या चाव्या मिळवल्यास आणि आता काय फक्त कपाळाला कुंकू लावायचं शिल्लक ठेवलंय. आली आतापर्यंत जे घडलं ते एक स्वप्न होतं असं समजून अमृताला विसरून जा. काय? अमृता आता तुझी बायको आहे, त्याची मुलगी नाहीये. पण अमृताचीच परत यायची इच्छा नसेल तर? हा दादा, काय काम आहे? परशु एक काम करायचं, जानकी आणि आर्यन संदर्भातली सगळी माहिती मिळवायची आणि मला सांगायची. एवढं सोडून दुसरी 100 कामं सांग, आता करतो. नाही ऐकायची सवय नाहीये मला परशु. अरे दादा, तुला नाही म्हणण्याची माझ्यात हिंमत बी नाही. पण काय आता? अरे म्हणजे ते नको रे. ते कसं आहे, अवघड जागेचं दुखणं आहे ते. म्हणजे जानकी वहिनींबद्दल आर्यनबद्दल काय सांगायला लागलो की नाही, राधिका मॅडम वस्कन अंगावर येणार माझ्या. म्हणून म्हणलं त्यापेक्षा आर्यनच्या तंगड्या गळ्यात घालायला सांग, थोबाड फोडायला सांग, आत्ता जाऊन करून येतो. ते कधीतरी करावं लागणारच आहे, पण इतक्यात नाही. आत्ता तुला सांगितलेलं तेवढं काम कर फक्त, बस. अरे दादा, ते राधिका मॅडम तुला कोणी बोलणार नाही आणि अडवणार पण नाही. कोणी बोलणार नसेल तर मग काय, लगेचच करतो. म्हणजे जानकी वहिनी आर्यनला कुठं भेटतात, कशा भेटतात, भेटल्यानंतर काय काय आहे म्हणजे जातो. राधिका, जरा माझ्या खोलीत ये, काम आहे माझं. काय झालं? एका व्यक्तीला एक निरोप द्यायचा आहे. कोणाला? आणि आता यावेळीस? हो, तुझ्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला सांग, यापुढे माझी रूम मी तिच्याबरोबर शेअर करू शकत नाही. त्यामुळे तिने स्वतःची व्यवस्था पाहावी. काय नरसिंहराव, काय बोलताय तुम्ही? मी तुला एक निरोप द्यायला सांगितलंय, तो दे. हो कळतंय मला, पण ती माझी कोण आहे हे सांगण्याची गरज नाहीये. जेवढं सांगितलं तेवढं काम कर. मला माफ करा, मी नाही सांगू शकत तिला, कारण हा तुम्हा नवरा बायकोतला प्रश्न आहे. मी त्यात उगीच नाक खुपसणं. मी तुला तुझं एक्सपर्ट ओपिनियन द्यायला इथे नाही बोलवलंय, फक्त एक निरोप इकडून तिकडे द्यायला सांगितलंय. राधिका ताई, मला निरोप कळला. नरसिंहराव, काय चाललंय हे? हा आमच्या नवरा बायको मधला प्रश्न आहे. तू नाक खुपसण्याची गरज नाही. माझ्या बोलण्याचं वाईट मानून घेऊ नका, पण तू जाऊ शकतेस.
मी बोलण्याचा प्रयत्न केला नरसिंहरावांशी, पण ते तुम्ही नका त्रास करून घेऊन. जानकी, मला माहिती आहे मला काहीही अधिकार नाहीये तुम्हा नवरा बायकोच्या मध्ये बोलण्याचा. नाही राधिकाताई, तसं काही नाही. जानकी, नेमकं काय झालंय? का चिडलेत नरसिंहराव तुझ्यावर एवढे? माझा देवच माझ्यावर रागवलाय. जानकी प्लीज सांग ना मला, तुमच्यात एवढे गैरसमज का वाढले आहेत? हं? मी नाही सांगू शकत राधिकाताई. मी समजू शकते. जानकी, पण जर तुम्हाला सांगितलं तर मी त्यांच्याशी बोलू शकेन. निदान त्यांची समजूत काढण्याचा तरी प्रयत्न करू शकेन. मी यांना चांगली ओळखते. जोपर्यंत यांच्या मनाला पटत नाही ना, तोवर ते कुणाचं नाही ऐकत. तुम्ही नका त्रास करून घेऊत. जानकी, जानकी, अगं पण तू राधिकाताई, जिथे स्वतःच्या बायकोला खोली बाहेर काढायला त्यांना दुसऱ्या माणसाची गरज लागते, तिकडे त्यांना दुसरं कोण आणि काय बोलणार? जानकी, ठीक आहे, तू माझ्या रूम मध्ये चल. हा, मी गरम गरम चहा करून आणते. चहा पीत पीत गप्पा मारू आणि मग झोपून जाऊ. चल. रात्र खूप झाली आहे, झोपा तुम्ही. जानकी, बरं चहा कॅन्सल, कॉफी? हा, चल. खरंच नको. जानकी, कुठे चाललीस? अजूनही या घरामध्ये माझी एक हक्काची जागा आहे. परत तिकडे चालली आहे. हे काय, इथे झोपतेस तू? हा, आल्या दिवसापासून मी इकडेच झोपतीये. अरे, मला नव्हतं माहिती. आज घरातले सगळ्यांचे पगार वाटायचे आहेत तुला. ही हिशेबाची वही. आज खऱ्या अर्थाने तू घरातली करती स्त्री झाली आहेस, नर्मदेसारखी. मी कोण ओरडणार नाही. ओरडून प्रश्न सुटतच नाहीत कधी. प्रश्न नेहमी प्रेमाने सोडवायचे असतात. असं काय करताय? इथे कुठे झोपलात? म्हणजे काय? मी कुठे काय केलंय? मी फक्त बघत होतो का तुझा इतका अट्टाहास असतो इथे झोपण्याचा. बघू तरी देत मला काय जादू आहे या बिछाण्यात. यापुढे माझी रूम मी तिच्याबरोबर शेअर करू शकत नाही, त्यामुळे तिने स्वतःची व्यवस्था पाहावी.
वहिनी साहेब, तुम्ही काही हवंय का तुम्हाला? माझं काही चुकलं का? असं का बोलताय? तुमचं काही चुकलं नाहीये आणि ज्याचं चुकलंय त्याला शिक्षा मिळतीये. वहिनी साहेब, तुम्ही इथे? मी या घरात आले तेव्हा पण इथे झोपायचे ना. वहिनी साहेब, तेव्हाची गोष्ट वेगळी होती आणि काही वेगळं नाहीये पांडू दादा. तुम्ही जाऊन झोपा आता. अमृता, मी बोलतोय. मला माहिती आहे अमृता, तू माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलायस. हे बघ अमृता, आपल्या नात्यात असा दुरावा यावा ही जानकीचीच इच्छा असणार. जानकीची माझ्याशी संबंध ठेवण्याची इच्छा होती, त्याला मी तरी काय करणार अमृता? हे बघ, मी वेळोवेळी जानकीला माझ्यापासून, आपल्या संसारापासून लांबच ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अमृता, तिने जाणीवपूर्वक खेळलेली खेळी आहे ही. प्लीज समजून घे अमृता, प्लीज परत ये. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. अमृता, तू जर आली नाहीस ना तर मग मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. कारण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. प्लीज लवकरात लवकर परत ये. मी वाट पाहतोय ना तुझी. अमृता, ऐकतेस ना? पांडुदादा म्हणत होते तेच खरं आहे ना? तू रात्री या वळकटीवर झोपली होतीस. मग त्याच्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? मी आधी पण इकडेच झोपायचे ना. आई, मला खरं खरं सांग, काय झालंय? काही नाही झालंय गण्या. ते गादीवर झोपून झोपून अंग दुखतं माझं म्हणून. ताई, मला सरळ सरळ कळतंय तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. नाही गण्या, असं काही नाहीये.
तू रात्री इथे झोपली होतीस? चांगलं. तुझ्या भावासाठी ही दुसरी वळकटी इथेच घालत जा. म्हणजे कसं आहे, तुम्हा दोघांनाही तुमची लायकी एकत्रच कळेल. हो ना? जेव्हा माझ्या नशिबात गादी आली ना, तेव्हा सुद्धा माझ्या या वळकटीवर तेवढंच प्रेम होतं. मग तेच प्रेम आता वाढव, कारण आयुष्यभर तुला आता याच वळकटीवर झोपायचंय. पाहिलंच अमृता, तू आल्यावर या घरात चैतन्य आल्यासारखं झालंय. तू नव्हतीस तेव्हा प्रत्येक गोष्ट निर्जीव वाटत होती, पण आता किती छान वाटतंय. बाबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तुला हवं ते बोल. सगळं ऐकायला तयार आहे मी. हवं ते कर. मी नाही राहू शकत इथे बाबा. मी रात्रभर याच गोष्टीचा विचार करत होते की नक्की माझं घर कोणतं आहे, हे की ते. कारण बाबा, जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता ना, तेवढंच मम्मा सुद्धा करतात. मम्मा म्हणजे युगंधरा सरतापे. तिला कोणी मामा म्हणणे इतकी लायक आहे का तिची? बाबा, मम्मांबद्दल हाच प्रश्न जर दुसऱ्या कोणी विचारला असता ना, तर मी वेगळ्या भाषेत उत्तर दिलं असतं. पण तुम्ही आणि मम्मा माझ्यासाठी सारखेच आहात. कोणीही प्रेम करावं इतक्या योग्यतेची ती माणसं नाही आहेत. ऐक माझा अमृता. बाबा, मी आर्यनच्या नावाचं कुंकू लावते आणि शेवटी मी माझ्या आईचीच मुलगी आहे ना. तिने शेवटपर्यंत तुमच्यावर मनापासून प्रेम केलेलं मी पाहिलंय. तिने माझ्यावर इतकं प्रेम केलं कारण मी त्या योग्यतेचा होतो. शेवटपर्यंत एकनिष्ठ होतो तिच्याशी. ती होती तोपर्यंत दुसऱ्या कोणाचा कधी विचार सुद्धा केला नाही मी. आर्यन बाबत तू हे खात्रीनं बोलू शकतेस? सध्या तरी या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. पण याला मी माझ्या नशिबाचे भोग समजेन आणि ते भोग मला त्या घरी जाऊनच भोगले पाहिजे. सॉरी बाबा, पण मी नाही राहू शकत इथे.